श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहे, हा शक्तिशाली संदेश जर तुमच्यापाशी पोहोचला असेल तर ह्या संदेशाला पाहून ही दुर्लक्ष करू नका। हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकला तर भाग्यवंत ठराल, म्हणून हा शक्तिशाली संदेश पाहून दुर्लक्ष करू नका। बाळू मामा म्हणतात, जितके प्रयत्न करत आहात तितके प्रयत्न चालू असू द्या, मात्र तुम्ही जितके प्रयत्न करत असताना तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तर तुम्ही नक्की त्या प्रयत्नात यश मिळवू शकाल। वाचलेलं पुस्तक आणि श्री संत सद्गुरू बाळू मामा यांचं केलेलं नामस्मरण कधीही वाया जात नाही। श्री संत सद्गुरू बाळू मामा। आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही बाहेर कितीही चुका केल्या तरी त्या चुकांची शिक्षा तेवढी मोठी अजिबात होणार नाही जेवढी तुम्ही स्वतःशी खोटे बोलून मोठी चूक करत असतात। लक्षात ठेवा, तुम्हाला त्याची शिक्षा प्रचंड भयंकर बसू शकते। देव तुम्हाला शिक्षा देणार नाही, मात्र तुम्हाला नक्की तुमच्या कर्मामुळे शिक्षा भेटेल। म्हणून नेहमी स्वतःशी खोटे बोलू नका। असत्य आणि सत्याच्या लढाईत हा विजय सत्याचाच होत असतो। लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःशी खोटे बोलतात, तुम्ही स्वतःला हरवून बसला असाल तर अजिबात खोटे बोलू नका आणि स्वतःला गमावलेल्या व्यक्तीला इतर कोणत्याही समस्येचा सामना कसा करावा लागेल जर तुम्ही स्वतःला गमावचाल। प्रत्येक वेळी स्वतःला खोटे बोलू नका। देव म्हणतो, तुम्ही कित्येकदा स्वतःला खोटे बोलला आहात, कारण की तुम्ही ध्येयाच्या वाटेवर चालत असताना स्वतःला नेहमी सांगत असतात, तुझ्याने शक्य असेल का, तुझ्याने शक्य नाही, असं अनेक प्रकारचं खोटं तुम्ही स्वतःला बोलू नका। आत्मविश्वास ठेवा, संपूर्ण जग तुमच्या मुठीमध्ये येईल। श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, अरे बाळा बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे। हा संदेश तुम्हाला होईल तितका प्रयत्न करून 15 ते 20 मिनिटाच्या पुढे ऐका। जमल्यास तुम्ही हा संदेश 15 ते 16 मिनिट आवर्जून ऐकू शकता। लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने निस्वार्थ प्रेमाने केलेली मामांची भक्ती कधीही वाया जात नाही आणि बाळू मामा यांचे नामस्मरण घ्यायला देखील नशीब लागते। श्री संत सद्गुरू बाळू मामा। जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिका, कारण तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक वाईट व्यक्तीच काही ना काही शिकवून चांगलं जात असते, ज्यामध्ये तुम्हाला जीवनाचा धडा समजून जातो। मामा म्हणतात, बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे। आयुष्यात कित्येक काळ एकटा रडला आहेस, कित्येक काळ तुला जवळच्या व्यक्तींनी धोका दिला आहे, कित्येक काळ आयुष्यात दुःखांना सामोरे गेला आहेस। मला सर्व माहीत असते की तू आयुष्यामध्ये कित्येक दुःखांना सध्या सामोरे जात आहेस। हा संदेश पुढे ऐकत चल, तुला आयुष्यात मोठा चमत्कार पाहायला भेटेल। श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर खड्डे आले म्हणून माघार घेऊ नको, काटे आले म्हणून माघार घेऊ नको। तुला आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी एकदा मामांचे नामस्मरण एकदा निस्वार्थ मनाने करून तर बघ। नामस्मरण केल्यानंतर मामा न सांगता तुझ्या अडचणीच्या वेळी धावून येतील, इतका ठाम विश्वास तुला मामांवर असला पाहिजे, कारण बाळू मामा प्रत्येक भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। प्रत्येक भक्ताला अनुभव हा येतच असतो। श्री संत सद्गुरू बाळू मामा। प्रत्येक जीवनामधून तुम्हाला काही ना काही शिकायचं असते। आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला शिक्षण घेतल्याशिवाय आयुष्यातील पूर्ण धडे समजणार नाही। आयुष्यामध्ये एक पुस्तक आहे, तुम्हाला प्रत्येक पान पलटल्याशिवाय पुढे काय आहे तुमच्यासाठी समजणार नाही। त्याच प्रकारे आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रयत्न करून पाहिल्यानंतर तुमच्या मनात जे विचार येत असतात की हे करून पाहावे, ते प्रयत्न करून पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार
समजणार नाही की तुमच्यासाठी भविष्यात काय चांगले आहे आणि काय वगळे आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. निस्वार्थ मनाने केलेली बाळूमामांची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य होईल गोष्ट, कारण तुमचे मामा तुमचे सर्व काही ऐकत आहेत. मामा म्हणतात, माझ्या दरबारात एकदा येऊन तर बघ, मी तुझे सर्व इच्छा पूर्ण करेल. नेहमी लक्षात ठेवा, देव म्हणतो, जेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या समोर येऊन मला म्हणत असतात, देवा माझी संपूर्ण इच्छा पूर्ण कर. माझ्या जीवनामध्ये जे अडथळे येत आहेत ते सर्व अडथळे दूर कर. असे अनेक विचार माझ्या समोर, तुमच्या इच्छा, तुमचे मन माझ्या समोर तुम्ही व्यक्त करत असतात. मात्र देव म्हणतो, अरे बाळा, प्रत्येक वेळी मला सांगू नको तुझ्या अडचणी, कारण मला तुझ्या सर्व अडचणी आधीपासूनच ठाऊक असतात. म्हणून प्रत्येक काळ तुझ्या अडचणी मला सांगू नको. मला सर्व काही ठाऊक असते की तुझे जीवन कशा प्रकारे आहे, कारण मी या जगाचा, या ब्रह्मांडाचा मालक आहे. तू जर माझ्या समोर येऊन म्हणशील माझ्या प्रयत्नांना साथ द्या, तर नक्की मी देईलच, कारण मला माहीत आहे तू माझी निस्वार्थ मनाने भक्ती, निस्वार्थ प्रेमाने नामस्मरण करत आहेस. मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर कितीही दुःख आले, कितीही खड्डे आले तरी तुला घाबरायची गरज नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे. कित्येक काळ आयुष्यात संकटांना सामोरे जात असताना मला आठवला आहेस. लक्षात ठेव, देव म्हणतो, तू जर स्वतःहून एकही संकट दूर करणार नाहीस, तू स्वतःहून एकही संकटांना सामोरे जाणार नाहीस, तर समज तू आयुष्यात काही करू शकणार नाहीस. तू जर स्वतः संकटांना सामोरे गेलास तर मी तुझ्या येणाऱ्या पुढील संकटांना स्वतः दूर करेल. देव म्हणतात, अरे बाळा, काळजी करणे थांबव, कारण मी तुझ्या संकटात सांगून नाही न सांगता धावून येत असतो. आयुष्यात तुला काही शिकायचे असेल तर तू पतंगाकडून शिक, कारण उंच हवेत उडणारा पतंग हा हलका असतो, तरीही तो वाऱ्याच्या प्रवाहात आपली जिद्द, आपले नाव ठेवत असतो. तो कधीही इकडे तिकडे ढासळत नाही. त्याच प्रकारे आयुष्यात तू कसा आहेस देवाला माहीत आहे आणि तुला देखील माहीत आहे. तुला सर्व काही बळ देवांनी दिले आहे, तरी देखील तू जर खाली आलूस खुडताना तर नक्की तू काही करू शकणार नाहीस. म्हणून कधीही आकाशात झेप घेण्यापूर्वी पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवूनच झेप घे. मामा म्हणतात, गुरुडासारखे उंच उडायचे असेल तुला वाईट लोकांची संगत सोडावीच लागते. उंच होण्याआधी तुला प्रत्येक वेळी स्वतःवर विश्वास असला पाहिजे की तू प्रत्येक काळ झेप घेण्यापुरता मर्यादित आहेस का नाहीस. तुला सर्व गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. देव म्हणतो, निराश होऊ नको आता, कारण मी तुझ्या समोर आलो आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक विचार मांड. कमेंटद्वारे मला तुझे प्रत्येक विचार सांग. बाळू मामा म्हणतात, तुमच्या प्रत्येक इच्छा मला ठाऊक असतात, म्हणून प्रत्येक काळ इच्छा मांडत बसू नका, कारण मी तुम्हाला वेळ आल्यानंतर ते सर्व काही देईल किंवा त्यापेक्षा जास्त देईल, ज्याची तुम्ही केव्हा अपेक्षाही केला नसाल. म्हणून आता चिंता करणे थांबवा आणि निस्वार्थ मनाने माझे नामस्मरण करत राहा. बाळू मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर किती दुःख, किती संकट आहेत यांकडे लक्ष देऊ नको, कारण त्यांकडे लक्ष दुःखांना जितकं देतील ते दुःख तितकं तुझ्या आयुष्यात चिटकून बसतील. म्हणून जास्त काळ आयुष्यात दुःखांना सामोरे जात असताना त्यांना भेऊ नको. बाळू मामा तुझ्या पाठीशी आहेत, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात, एखादे स्वप्न, एखादे ध्येय जर तुला खरोखर पूर्ण करायचे असेल तर तुला त्यासाठी लागणारी पूर्ण मेहनत घ्यावीच लागेल, कारण तुला प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही. तुझे आयुष्य एक पुस्तक आहे. आयुष्य म्हणाच्या पुस्तकात 3 पानं आहेत. त्यामधले पहिलं आणि शेवटचं पान हे मी लिहिलेलं आहे. त्यामधील पहिलं आणि शेवटचं पान, हे पहिलं पान असतं जन्म आणि शेवटचं पान
पान असतं मृत्यू, आणि त्यामधलं पान असतं ते तुला स्वतःला तुझ्या कर्माने आणि तुझ्या मेहनतीने भरायचे असते. म्हणून देवाने दिलेलं ते पुस्तक कोरं न सोडता काहीतरी भरून टाक. मामा म्हणतात, आयुष्यात तू जर गर्व करत असशील तर समज येणारी वेळ तुझ्यासाठी नक्की खराब असेल. कारण तू गर्व जितका करशील तितके तू आयुष्यात स्वतःला धोका देत जाशील. कधीही गर्व करू नको, कारण देव ज्या प्रकारे ज्या वेळी तुला दिले आहे त्यावेळी ते घेऊ देखील शकतात. म्हणून गर्व करणे सोड आणि देवांनी दिलेल्या आनंदाचा स्वाद घे. मामा म्हणतात, प्रत्येक काळ तू जर आयुष्यामध्ये संकटांना सामोरे जात असतील तर अजिबात बेहू नको, कारण संकट तुला संपवायला आले नाही, तू संकटांना संपव ही माझी इच्छा आहे. संकट जर तुला संपवतील तर तू खरा माझा भक्त नाही. तसे केल्यानंतर मी नाराज होईल, कारण मी तुझी परीक्षा घेत आहे. कशा प्रकारे तू जीवनाच्या आयुष्याच्या रस्त्यामध्ये आयुष्याच्या शाळेमध्ये कशा प्रकारे तू अभ्यास कशा प्रकारे अनुभव घेतला आहेस, मी ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी तुझी मनस्थिती पाहण्यासाठी तुझी परिस्थिती वाईट केलो आहे. म्हणून तू आधी तुझी मनस्थिती सुधरव, नक्की तुझी परिस्थिती बदलेल. मामा म्हणतात, विचार करणं सोड आणि आता तुझ्या प्रयत्नांना सुरुवात करायला सुरुवात कर. देव तुला नेहमी साथ देत राहतील. जर तुम्ही देखील बाळू मामा यांची निस्वार्थ मनाने भक्ती कराल तर तुम्हाला मामा कधीही कोणत्याही वेळी काही देखील कमी पडू देणार नाहीत. नेहमी आयुष्यात कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. लक्षात ठेवा, तुम्हाला अशा लोकांची संगत धरायची आहे जे तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतील. तुम्हाला नकारात्मक विचार मनामध्ये येत असतील तर त्यांना बेहू नका. मामा म्हणतात, तुम्ही प्रत्येक काळ नकारात्मक विचार करत राहाल तर आयुष्य नकारात्मक होईल. म्हणून नकारात्मक विचार करणं थांबवा आणि तुमच्या आयुष्याला चांगल्या प्रकारे चांगल्या रस्त्यावर नेऊन ठेवा. जर तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी तुमच्या नशिबाला दोष देत बसत असाल तर नक्की तुम्ही स्वतःला देखील दोष आणि तुमच्या देवांना देखील दोष देत आहात. देव म्हणतो, आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी आयुष्यामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर यशस्वी आणि यश गाठण्यासाठी 99% ही मेहनत असते आणि 1% नशिबाचा भाग असतो. म्हणून प्रत्येक काळ नशिबाला दोष देत बसू नका, कारण नशीब बदलण्यासाठी तुम्हाला तुमचे कर्म बदलावी लागतील. आयुष्यात आर्थिक नुकसानापेक्षा भावनिक नुकसान प्रत्येकासाठी जास्त घातक ठरतं, कारण यात पैसा नाही तर आपला विश्वास, आपल्या इमोशन्स, आपल्या चेहऱ्यावरील हसू आणि जगण्याची पूर्णपणे उमेद कायमची नाहीशी होऊन जाते. पैसा तर आपण सर्वजण आज ना उद्या दुपटीने कमावू, पण भावना परत कमावता येणार नाहीत. म्हणून तुम्ही भावनांना जपा. आयुष्यात प्रत्येक काळ प्रत्येक व्यक्ती तुम्हाला संकटांच्या वेळी जपेल. तुम्ही जर पैशाच्यासाठी तुम्ही जर प्रत्येक व्यक्तींना धोका देत जात असाल, जी व्यक्ती तुम्हाला आपलं म्हणते त्याच व्यक्तीला जर तुम्ही परक्यासारखं त्याच्यासोबत वागणूक करत असाल तर लक्षात ठेवा, हा एक प्रकारचा गर्व आहे आणि हा गर्व तुम्हाला मनामधून काढायचा आहे, तुमच्या शरीरामधून. कारण देवाची एक चांगली गोष्ट आहे, तो तुमच्या चुकांना माफ करतो आणि तुमची एक चूक आहे ती म्हणजे तुमच्याकडून चूक झाली तरी देखील तुम्ही देवालाच म्हणतो, देवामुळे सर्व झाले आहे. कारण देवाच्या मनात जे आहे, देवाने आमचे जे भाग्य लिहून ठेवले आहे तेच आमच्या बरोबर घडत असते. तर प्रत्येक काळ देवानी जसे तुमचं भाग्य
लिहिले आहे तसं घडत असते। मात्र लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं कर्मांनी भरलेलं आहे। तुम्ही जसे कर्म करचाल तसे तुमचं आयुष्य होत जाईल। कर्म चांगले ठेवा, काही देखील कमी पडणार नाही। ज्या प्रकारे कृष्ण राधा मीराचे युग नाही, स्वतःचं अस्तित्व विसरून वेड व्हायचं असतं। आयुष्य एकदाच भेटतं, आपल्याला जसं आवडतं तसं जगायचं असतं। फक्त जगताना लक्षात ठेवायचं, कोणाचं वाईट करून कोणाला फसवून नाही जगायचं असतं। कारण एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होत असतो आणि तो हिशोब होत असताना देव पाहत असतो कशा प्रकारे तुमचे कर्म आहेत आणि त्याचा हिशोब जेव्हा होत असतो तेव्हा धरणीमाय तुम्हाला जागा देत नसते। जगायचं तर स्वतःच्या स्वप्नासाठी, जगायचं तर स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगायचं त्या लोकांसाठी ज्यांनी तुम्हाला डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला, जगायचं उद्याच्या भविष्यासाठी। लक्षात ठेवा, भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळ रडका असला पाहिजे, मगच तुमचं भविष्यकाळ हसरं होईल। बाळू मामा म्हणतात, लोक जेव्हा विचारतात की तू काम काय करतो, खरं तर ते हे बघत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची। लक्षात ठेवा, मामा म्हणतात, प्रत्येक काळ त्याच्या कामाला पाहून तुम्ही त्याला इज्जत किंवा त्याच्याशी वागणूक त्याच्या कामासारखी देऊ नका। कारण कोणतीही काम बारीक नाही। ज्या प्रकारे तुम्ही जर प्रत्येक काम बारके आहे म्हणून तुम्ही रडत बसताल तर तुम्ही चुकीचा आहात। कारण एक बारकं काम एक मोठ्या कामात कधीही बदलू शकतं। फक्त त्यासाठी लागणारी पूर्ण मेहनत तुम्हाला करावी लागते। आयुष्यात तुम्हाला भरपूर अडचणी येतील, भरपूर दुःख येतील, मात्र त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये जिद्द, तुमच्यामध्ये बळ असले पाहिजे आणि ते बळ तुम्हाला देवाने आधीपासूनच दिले आहे। लक्षात ठेवा, देव म्हणतात, मी तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येकाला यशाची एक चावी दिली आहे, यशाच्या दरवाजाची, आणि ती चावी मी प्रत्येकाला दिली आहे। ती चावी कोणती आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ संपूर्ण पाहत चला, मोठा अनुभव येईल। हा संदेश इतका ऐकला असाल तर श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठीराखा असं टाईप करा। हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की लक्षात येईल की तुम्ही आयुष्यात काय चूक करत आहात। बाळू मामा म्हणतात, मी तुम्हा सर्वांना एक मोठी यशाच्या दरवाजाची चावी दिली आहे आणि ती चावी म्हणजे कष्ट आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या मर्यादेपेक्षा कष्ट करचाल तर तेव्हा तुमचं नशीब देखील हार मानत असतं। ती कष्ट मनाची चावी देवानी सर्वांना दिली आहे। फक्त अंगामधला पूर्ण आळस तुम्हाला त्यासाठी झटकायचे असते आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करायचे असते। लक्षात ठेवा, देवांनी सर्वांना जन्माला घालत असताना हिरा म्हणूनच या धर्तीवरती पाठवले आहे। या धर्तीवरती जो जास्त मेहनत करल, जो जास्त संघर्ष करल तो चमकत असतो। तुम्हाला देखील चमकायचं असेल तर त्या प्रकारे मेहनत करायला पाहिजे। देवाने तुमच्याकडून अपेक्षा ठेवली आहे, मी याला पाठवले आहे, मात्र हा खरोखर काहीतरी चांगलं करेल का नाही अशी देवानी तुमच्याकडे अपेक्षा ठेवली आहे। ते अपेक्षा तुम्ही तोडू नका। मामा म्हणतात, लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं। आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते। नीती साफ ठेवा, देव तुम्हाला काटा देखील टोचू देणार नाही। लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात जर तुम्ही दुःखाचं झाड लावचाल तर त्याचे फुले तुमच्याच अंगणामध्ये पडत असतात आणि जर तुम्ही आनंदाचं झाड लावचाल तर त्याची फुले हे तुमच्या दारामध्ये पडत असतात। म्हणून लक्षात ठेवा, जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला आयुष्यामध्ये वेळ येईल। श्री संत सद्गुरू बाळूमामा। कृष्ण प्रेम नाही
प्रेमातला त्याग शिकवतात. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी काय चालू आहे असं तुम्ही प्रत्येकाला सांगत असतात की माझं आयुष्य पूर्णपणे चांगलं चालू आहे, बरं आयुष्य चाललं आहे, हे तुम्ही कोणालाही सांगू शकतात. पण खरं काय चालले तुमच्या आयुष्यात हे सांगायला तुमचा जवळचा माणूसच लागतो. त्या माणसांनाच तुम्ही सांगू शकतो की तुमच्या आयुष्यात काय चालू आहे आणि काय नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहे, काय तुम्हाला अडचणी येत आहे, तुम्ही देवांना आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना सांगू शकता. देव म्हणतात चांगली वागणूक ठेवा, कारण आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते. जरी तुम्ही परिस्थितीने लहान असला आणि जर तुमची वागणूक ही अगदी चांगली असेल तर तुम्ही नक्की ह्या जगाचे मन जिंकू शकता. तुमची वेळ सध्या वाईट आहे म्हणून बेहू नका, कारण वेळ हा असा अग्नी आहे ज्यात सर्वजण जळत असतात, मात्र जो त्या वेळेमधून काहीतरी शिकून, प्रयत्न करून, संघर्ष करून बाहेर येत असतो तोच खरा व्यक्ती जीवनामध्ये काही ना काही करून दाखवत असतो. मामा म्हणतात ज्या मनाला तुम्ही हळवं समजतो ते तुफान, बळदंड आणि मस्तवाळ असतं. त्याला पर्याय अजिबात चालत नाही. त्याला हरवलेली वस्तू हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते. लक्षात ठेवा, सत्य प्रत्येकाला कडवं वाटत नसतं. ज्या व्यक्तींना सत्य कडवं वाटतं ते खोटारडेपणाच्या आहारी गेलेले असतात. जर प्रत्येक व्यक्तीला सत्य जमत नसेल तर समजा ती व्यक्ती पूर्णपणे खोटारडी आहे, कारण सत्य जमणारी व्यक्ती बहाणे करून, काही ना काही करून सत्याला चुकीचं ठरवत असते. मात्र देवाकडे पूर्णपणे न्याय आहे. लक्षात ठेवा, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून ज्या प्रकारे माळावरच्या चाफ्यांचं अडलं नाही त्या प्रकारे तुम्ही तुमच्याकडे कोणी दुःखाच्या वेळी पाहिलं नाही म्हणून रडत बसू नका. तर त्याच तुमच्या देवानी तुम्हाला दिलेल्या बळांनी तुम्ही प्रयत्न करा, कारण तुम्हाला वाईट वेळेमध्ये एकच पर्याय शिल्लक असतो, तो म्हणजे प्रयत्न आणि संघर्ष. जर तुम्ही ह्या दोन गोष्टी खरोखर करचाल तर तुम्ही नक्की आयुष्यात सत्यात त्या वेळेला तुम्ही पार पाडू शकतात. देव म्हणतो एकटे राहणे म्हणजे काय असतं हे तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुम्ही एकटे राहत नाही. वयोवृद्ध होणं याबद्दल काही वाटत नाही, पण एकदा झालं की कळतं हे जग खूप अवघड आहे. लक्षात ठेवा, या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक संकटांना सामोरे जायचं आहे. बाळू मामा तुम्हाला प्रत्येक वाईट वेळी, वाईट प्रसंगी मदत करतीलच, मात्र तुम्हाला देखील प्रत्यक्ष तुमच्यावर विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो आणि करणारच. आत्मविश्वास असणारी व्यक्ती कधीही आयुष्यात खचत नसते. खूप दिवसांपासून पाहत आलेले लोक, परिस्थिती खूप दिवसापासून पाहत आलेले लोक कधीही आयुष्यात दुःखांच्या आहारी पडत नसतात. त्याच प्रकारे जर तुम्हाला दुःखांच्या आहारी पडायचं नसेल तर तुम्ही नक्की वाईट दिवसांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेस प्रत्येक व्यक्तीला जास्त मजबूत आणि समजदार बनवत असते, आणि ती समजदारपणाची ठेस हे देव तुम्हाला अनुभवायला देत असतात. प्रत्येक वाईट व्यक्तीस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर शिकवून जात असतो. मामा म्हणतात खर्च झाल्याचं दुःख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होत असतो. त्या प्रकारे आयुष्यात चूक कुठे झाली आहे ही समजले नसेल तर नक्की त्रास होत असतो, कारण तुम्हाला जर एखाद्या तुमच्याच व्यक्तीने तुम्हाला पूर्णपणे त्रास दिला असेल तर तेव्हा तुम्हाला वाटते मी ह्या
व्यक्तीवर तर मन लावून माझ्या शरीरापेक्षा जास्त, माझ्यापेक्षा जास्त, माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त ह्याच्यावर विश्वास ठेवून देखील ह्या व्यक्तींनी मला असं कसं मागे पाडलं असं प्रत्येकाला वाटत असते. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आपली समजणारी व्यक्ती आपली नसते. मनासारखी प्रत्येक गोष्ट होणे शक्य नसते. प्रत्येक गोष्ट ही मनासारखी होत नसते. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्यात खूप आनंद तुम्हाला होईल. आयुष्य आनंदी आहे, आनंदी राहून जगा. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. मनुष्य जन्म मिळणे म्हणजे महाभाग्याची गोष्ट असते आणि ती तुम्हाला बाळूमामा यांच्यामुळे मिळालेली आहे. त्याचे सार्थक तुम्ही करूयात. आता तत्परेक्षा वगैरे काही होत नाही. आयुष्य एवढे आहे की तप नव्हे तर जपाची आवश्यकता आहे आणि तेच तुम्हाला आता करायचे आहे. कारण तुम्ही जेवढे नीट करू शकतात किंवा करावे लागणार आहे तप यज्ञ एवढेच महत्त्व कलियुगात नामाला आहे. नामाचा यज्ञ करा आणि आपली नौका पार करा. आधी तुम्ही सुरू करा आणि नंतर बाळूमामा सर्व काही करून घेतील. काय होत नाही नामामुळे? आरोग्य, संपन्न, धन, मान, कला आणि कौटुंबिक शांतता असा प्रवास सुरू होतो बाळूमामा यांच्या नामांनी. मग अनुभूती मिळते सर्व ठिकाणी. श्रद्धा विश्वास जोडी आवश्यक आहे हे निश्चित. बाळूमामा आपल्या सर्वांना मानव जन्म दिला त्याबद्दल तुम्ही बाळूमामांचे सेवक आहोत आणि अशीच सेवा जन्मोजन्मी बाळूमामा यांनी आपल्याकडून करून घ्यावी हीच बाळूमामा चरणी प्रार्थना. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात आणि शांत राहिल्यावर त्या कमी होतात. संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जात असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला ते देखील मिळेल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नाही आणि तुम्ही कधी स्वप्न देखील पाहिले नाही. हे सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने मामांची भक्ती करायची आहे. लक्षात ठेवा, ह्या कलियुगात साथ देणारा देव तुमचा मामा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त आणि फक्त इतकाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला पूर्णपणे कमतरता दिसते. नेहमी आयुष्यात कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी प्रत्येक मनुष्याला कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत त्या व्यक्तीला कळत नाही. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे आता थांबवा. हे तुमचे तक्रार करणारे इतर सर्वांना कंटाळा देते. हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानी होत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठे दुःख आले तरी तुम्ही रडू नका. दुःख आले म्हणून आयुष्याला देवांना नावं ठेवणं टाळून द्या. तुम्ही तसं करचाल तर तुम्हाला अजून दुःख जास्त येणार. अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडेच प्रत्येक व्यक्तीचे लक्ष जात असते. खाडाखोड झालेला अक्षरच प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेत असते. तसंच आपण कितीही चांगलं वागा, समोरचा आपल्या फक्त चुकात शोधत असतो, खाडाखोडच शोधत असतो, कारण ते खाडाखोड त्याचे लक्ष वेधून घेत असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला इतके महत्त्व देऊ नका जितकं तुम्ही स्वतःपेक्षा त्या व्यक्तीला महत्त्व देत आहात.
प्रत्येक काळ तुम्ही जर सर्वांना महत्त्व देत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही आयुष्यात स्वतःला पुढे जाऊ देणार नाही. कारण जो व्यक्ती दुसऱ्याच्या विचारसरणीत आयुष्य जगत असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये काही देखील करू शकत नाही. म्हणून देवाने तुम्हाला चांगले विचार करण्यासाठी पूर्णपणे बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा पूर्णपणे उपयोग करा. नक्की तुमच्या विचारसरणीप्रमाणे लोक जगायला देखील तयार राहतील. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी पूर्ण बुद्धी दिली आहे. फक्त तुम्ही तुमचा आळस झटकायचा आहे. तुम्ही प्रत्येक काळ जर चिंता करत बसताल की आयुष्यात माझे काय होईल आणि कसे होईल, तसे म्हटल्यानंतर तुम्ही आयुष्यात काही देखील करू शकणार नाही. लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील मामा. फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. हा संदेश अजून 5 ते 6 मिनिट किंवा झाले तर पूर्ण ऐका. नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल. या प्रकारे खोलीतील अंधार नाहीसा करण्यासाठी अनेक उपाय केले तरी तो तसाच राहतो. पण नुसता एक दिवा देखील आत आणला की तो आपोआप पूर्णपैकी अंधार नाहीसा होतो. अगदी त्याचप्रमाणे अस्वस्थ वस्तूंनी आवड नाहीशी करण्यासाठी शमदमासारखी अनेक साधने केली तरी ती नाहीशी होण्यास कठीण पडते. पण भगवंतांच्या स्मरणाचा सतत अभ्यास केला तर आपोआप नको त्या गोष्टी पळून जात असतात. बाळूमामा यांच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य वाटत असते. अर्थातच सामान्य मनुष्याने तुम्हाला आणि आपल्या प्रपंचात वैराग्याचे बंड वाढवण्याच्या नादी न लागता भगवंताच्या संधानाचा अभ्यास करणे योग्य आहे. भगवंतांचे श्रवण मन आणि नामस्मरण करणे यांचे नाव अनुसंधान होय. लक्षात ठेवा, अशक्य वाटणारी गोष्ट तुमच्यासाठी शक्य होऊन जाईल जेव्हा तुम्ही बाळूमामांचे पूर्णपणे नामस्मरण करत असाल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात काही देखील अवघड नाही. फक्त तुम्हाला स्वतःवरती ठाम विश्वास ठेवायचे असते की तुम्ही हे करून दाखवणारच. कारण तुमच्या पाठीशी तुमचा देव आहे. हा ऑनलाईनवर आलेला बाळूमामांचा संदेश जर तुम्हाला खोटारडा संदेश वाटत असला तर हा संदेश नक्की तुम्ही पाहू नका. कारण मामा यांचे विचार ज्या व्यक्ती मनात घेतात, बाळूमामा यांचे संपूर्ण म्हणणं, बाळूमामा यांचे वाक्य जी व्यक्ती मनामध्ये घेत असते आणि त्याचे पूर्णपणे बाळूमामा यांच्या मनाचे स्वागत करत असते, त्या व्यक्तीला आयुष्यात केव्हाही अडचण आल्यानंतर बाळूमामा यांचे विचार आणि स्वतः बाळूमामा बचाव करत असतात त्या व्यक्तींचा. लक्षात ठेवा, जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारण्यायोग्य नाही त्यापासून नेहमी दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. कारण या जीवनामध्ये केव्हा काळ बदलेल, केव्हा तुमचे आयुष्य संपेल हे तुमच्या हातात नाही. मात्र आनंदात जगणे तुमच्या आयुष्यात आहे. जर तुम्ही आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार नाही तर आयुष्यात तुम्ही काही करू शकणार नाही. लक्षात ठेवा, काही देखील तुमच्यासाठी अशक्य नाही. फक्त तुम्हाला बाळूमामा यांचे नामस्मरण पूर्णपणे करायचे आहे. तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य सध्या वाटत आहे त्या तुमच्यासाठी शक्य आहे. तुम्हाला पूर्णपणे तुमच्या ध्येयासाठी अतोआट प्रयत्न करायचे आहे. नक्की तुमचे नशीब तुमच्या पुढे हार मानेल. बाळूमामा म्हणतात, स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्या समजून घेणे ही भावनिक स्वास्थ्य सांभाळण्याची पहिली पायरी आहे. जो व्यक्ती स्वतःच्या भावना ओळखू शकतो तो व्यक्ती सर्व काही ओळखू शकतो.
सुखी जीवनासाठी आज आपण 21 ते 22 महत्त्वपूर्ण उपाय पाहणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण काही ना काही यामधील चूक करत असतो. नकळत त्याच्याकडून हे चूक होत असते. म्हणून आज आपण सुखी जीवनासाठी 21 ते 22 महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात पूर्णपणे पाहायला दुर्लक्ष करू नका. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, समजून जाईल. जर सर्वप्रथम गोष्ट आहे, दरवाजाच्या चौकटीवर आतून किंवा बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपती यांची टाईल्स लावणे आवश्यक आहे. ही गोष्ट प्रत्येकाला माहीत नसते की प्रत्येकाच्या घरासमोर म्हणजे दरवाजाच्या चौकटीवर गणपती बाप्पा यांचे टाईल्स कशामुळे असतात ही गोष्ट माहीत नसते. मात्र गणपती बाप्पा यांचे दरवाजाच्या चौकटीवर टाईल्स असणे खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. आणि नियम नंबर 2 आहे, घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे भरपूर आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त करून तुळस ही तुमच्या घरासमोर दरवाजासमोर तुमच्या असली पाहिजे. घरामध्ये जास्त करून तुळस असायला पाहिजे, तर जास्त करून घराच्या चौकटीसमोर. नियम नंबर 3 आहे, मुलांच्या शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे. लक्षात ठेवा, ह्या सर्व गोष्टी ह्या समजून घेऊन सांगत आहोत. याचा पूर्णपणे खूप जणांना अनुभव आला आहे आणि पूर्वीपासून या गोष्टी मानल्या जातात. म्हणून आपण या चॅनलवर सांगत आहात. या व्हिडिओमार्फत तुम्हाला देखील मदत होईल म्हणून आपण या सर्व गोष्टी सांगत आहोत. म्हणून याला तुम्ही गैरसमज किंवा तुमचा गैरसमज होऊ नये म्हणजे ह्या गोष्टी आम्ही सांगत आहोत. लक्षात ठेवा, लक्षपूर्वक ह्या गोष्टी ऐका. तुम्ही यावरती जर तुमचा विश्वास नसेल तरी देखील विश्वास ठेवा, कारण खूप जण यावरती विश्वास ठेवतात. आणि नियम नंबर 4 आहे, घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे. आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते असं म्हटले जाते. नियम नंबर 5 आहे, लहान मुलांना घराच्या नेतृत्व दिशेमध्ये झोपू नये. त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. आणि नियम नंबर 6 आहे, मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून प्रत्येक मुलांना अभ्यासाला बसवावे. नियम नंबर 7 आहे, घरामध्ये शैक्षणिक किंवा आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे. नियम नंबर 8 आहे, घरामध्ये पैसा, संपत्ती आणि ऐश्वर टिकून ठेवण्यासाठी घराच्या नेतृत्व दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे. नियम नंबर 9 आहे, मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती यांचे अर्थवर्षिष मुलांनी रोज म्हणावे. नियम नंबर 10 आहे, ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असतात. नवीन घर बांधत असताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा. ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. आणि नियम नंबर 11 आहे, नवीन घर घेताना किंवा घेण्याच्या पहिले व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे
टाळावे. आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा किंवा लाल रंग हे रंग कोठेही येऊ देऊ नये. किंवा लक्षात ठेवा, घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नेतृत्व दिशेला बोरिंग विहीर, पाण्याची टाकी बांधू नये. नियम नंबर 12 आहे, उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोनी दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये. नियम नंबर 13 आहे, घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी होत असते. नियम नंबर 14 आहे, दक्षिणेला पाय करून झोपू नये, कारण आरोग्य, पैसा व मानसिक ताण यांची हानी होत असते असं म्हटलं जाते. नियम नंबर 15 आहे, घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती अजिबात लावू नका, हे चांगले मानले जात नाही. नियम नंबर 16 आहे, हिंस्र पशु पक्ष्यांची, जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये अजिबात लावू नये, हे चुकीचे मानले जाते. नियम नंबर 17 आहे, कोणतेही काम करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे. नकारात्मक बोलणे टाळावे किंवा नकारात्मक विचार करणे टाळावे. नियम नंबर 18 आहे, उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईने पेन वापरू नयेत. उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटा म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी. नियम नंबर 19 आहे, जर कोणी यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी गाय सामोरी आली अथवा गाय आपल्या वासराला दुग्ध प्राशन करताना दृष्टीस पडल्यास आपला प्रवास व ज्या कामासाठी निघालो आहे त्यात खात्रीने सफलता मिळत असते. नियम नंबर 20 आहे, ज्या घरात अंगणात गाय आहे त्या घरातील वास्तुदोष स्वतःहून नष्ट होत असतात. आणि नियम नंबर 21 आहे, घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांचे चित्र भिंतीवर अजिबात लावू नये. तर या गोष्टी तुम्ही आयुष्यात नक्की लक्षात ठेवा असं म्हटले जाते. ह्या गोष्टी जर तुम्हाला तुमचा यावरती विश्वास बसत नसेल तरी देखील तुम्ही अशा चुका अजिबात करू नका, कारण कित्येक लोक अशा चुका करण्यापासून टाळत आहेत. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, तुम्हाला कितीही मोठी अडचण आली तरी त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावे लागते. दुःखांना सामोरी जाण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, जाणीव ठेवा, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो, कशाशी असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, नेहमी शुद्ध मन ठेवा. तुम्ही नेहमी कोणत्या तरी अर्थाचा काहीतरी अर्थ काढून नकारात्मक गोष्टी मनामध्ये घेऊ नका. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी मी बनवली आहे आणि ती गोष्ट तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. लक्षात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. जर तुम्ही संकट आले म्हणून रडचाल तर तुम्ही नक्की आयुष्यात यशाच्या मार्गावर असताना देखील खाली पडाल, कारण संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. लक्षात ठेवा, अडचणी आयुष्यात नव्हे तर तुमच्या मनामध्ये असतात. तुम्ही ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, तुम्ही तुमच्या मनामध्ये जितके वाईट विचार, वाईट मनाचा पसारा टाकाल तितके तुमचे जीवन वाईट होत जाईल. आणि कुठेही पडलेला पसारा किंवा मनामध्ये पडलेला पसारा ते पडल्यानंतर आवरण्यासाठी प्रत्यक्ष जीव कासा मिस होत असतो. त्याच प्रकारे तुम्हाला आयुष्यात
वाईट विचारांचा पसारा मनामध्ये ठेवायचा नाही. मामा म्हणतात तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता चांगले कर्म करत जा. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तू तुझे ते कर्तव्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पाडतील मला विश्वास आहे. तू तुझे हे कर्तव्य चांगल्या प्रमाणे पार पाड आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा, मी तुम्हाला यश देण्यासाठी वरती बसलो आहे. तुम्हाला यश मी देणारच हा तुम्हाला ठाम विश्वास असला पाहिजे, कारण मी यश सहज देत नसतो. प्रत्यक्ष तुमच्याकडून भरपूर मेहनत करून घेत असतो. तुम्हाला मी तेच देत असतो ज्यासाठी तुम्ही लायक आहात, तेच देत असतो. तुम्हाला जर प्रत्येक गोष्ट हवी असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. जिथे नाम आहे तिथे मी आहे असं बाळूमामा म्हणतात. जिथे ज्या ठिकाणी ज्या संकट ज्या दुःखात ज्या काळात तुम्ही मामांचे नाम घेचाल तिथे मामा नक्की आहेत असं मामा म्हणतात. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनत असते. लक्षात ठेवा, बाळूमामा यांची शक्ती अगम्य आहे. या शक्तीचा अनुभव प्रत्येकाने घेतले आहे. तुम्ही जर बाळूमामा यांच्या शक्तीचा अनुभव घेतले असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा आणि हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन बाळूमामांचे संदेश सर्वप्रथम तुमच्या पशीच पोहोचत राहतील. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळी आपोआप जात असते. इतकी ताकद फक्त मामांच्या नावात आहे. मामा तुम्हाला अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवतील. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने मामाचे नामस्मरण करा. लक्षात ठेवा, ध्येय साध्य करणे कितीही अवघड असो किंवा कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. सर्व गोष्टी तुमच्यासाठी शक्य आहेत. मामा म्हणतात प्रणाण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा अजिबात करू नये. जर तुम्ही प्रत्येकाशी वाईट वागलात, प्रत्येकाला दुखवला तर तुमचे कर्म तुमच्या पशीच फिरून येणार आहेत. एकेकाळ झाली असं. गंगेला मी विचारले. गंगेला म्हणले तू ते झालेल्या सर्व पापांचे काय करते जे तुला सर्वजण अर्पण करतात. तर गंगेने म्हणले मी ते समुद्राला देते. मग समुद्राला विचारले तू ते काय करतो. तर समुद्र म्हणाला मी ते आकाशाला ढगाला देतो. मग ढगाला विचारले तू काय करतो. तो म्हणले मी पाण्याच्या स्वरूपात प्रत्येकाच्या घरावरती सोडत असतो. लक्षात ठेवा, जे तुम्ही केले आहे तेच तुम्हाला भोगावे लागणार आहे. जसे कर्म तसे तुमचे जीवन आयुष्य कर्माने भरलेलं आहे. चिंता करणे थांबवा आणि चांगले कर्म करत चला. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही प्रत्यक्ष चांगले कर्म केला आहात आणि कुणाचेही वाईट केला नाही तर नक्की देव तुमचे देखील चांगले करेल. लक्षात ठेवा, अशक्य ही कोणती गोष्ट नसते. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात तुम्ही जर प्रत्येकाला सोबत घेऊन मोठे बनवचाल तर मी तुम्हाला भरपूर तुमच्या इच्छेपेक्षा मोठं बनवेल. जर तुम्ही प्रत्यक्ष स्वतःचा फायदा पाहून स्वतः मोठं बनत असाल तर नक्की तुम्ही तेवढं चांगले कार्य करत नाहीत. मामा म्हणतात जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. बेहू नको, मी तुझ्या प्रत्येक अडचणी तुझ्या सोबत आहे. दगडातून मूर्ती बनण्यासाठी डगराला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा मामा म्हणतात वाईट परिस्थिती वाईट वेळ तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि ती जर तुम्ही संकटांना वाईट परिस्थितींना दुःखांना
बेहून राहाल तर नक्की तुम्हाला ते नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशाला ही देवत्व येत असते. लक्षात ठेवा, मामांवरती श्रद्धा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात, कारण मामा यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. देव म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी उपवास वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुम्ही उपवास करचाल आणि देवाला येड्याच काढचाल. देव म्हणतो, तुम्हाला उपवास करायचाच असेल तर मीपणाचा, तुमच्या गर्वाचा आणि तुमच्या अहंकाराचा करा. तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. जर तुम्ही प्रत्यक्ष मला येड्यात काढून किंवा देवांपुढे तुम्ही चांगुलपणाचा देखावा करून उपवास धरत असाल तर ते योग्य नाही. देव म्हणतो, उपवास तुम्ही तात्पुरता कराल तर ते योग्य आहे, मात्र दिखावासाठी उपवास कराल तर अजिबात ते योग्य नाही. नेहमी विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते, आणि चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. श्री संत सद्गुरू बाळूमामा, प्रत्येकजण म्हणत असतो, तुम्ही कितीही म्हणा, सहजपणे बोलून जावा की आम्ही बाळूमामा यांचे भक्त आहोत. खरं तर बाळूमामा यांचे भक्त होणे अगदी साधी सोपी गोष्ट अजिबात नाही. ही तर एक पदवी अजिबात नाही, हुद्दा अजिबात नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. होय, याला पुनर्जन्म म्हणता येईल हवे तर, ज्यात आपल्याला पूर्व पुण्याईमुळे बाळूमामा यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला मामांनी केली आहे. ही संधी परत येणे अजिबात शक्य नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हीच आपल्याकडे देखील आपले विचार आहेत. श्री संत सद्गुरू बाळूमामा, बेहू नका, मी तुमच्या प्रत्येक वेळी सोबत आहे असं म्हणणारे मामा तुम्हाला केव्हाही एकटे सोडणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही आयुष्यात दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येत असतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. या जगात कित्येक प्रकारचे लोक आहेत, यामध्ये तुम्हाला प्रत्येकजण धोका देणारच आहे. जर तुम्ही प्रत्येकांकडे लक्ष देचाल तर नक्की तुम्हाला खूप जण धोका देतील. देव म्हणतात, लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि घाबरू तर अजिबात नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला तर फक्त त्याचे ध्येय गाठायचे असते, त्याला जिंकायचे असते. म्हणून तुम्ही त्यावेळी शांत राहा. प्रेक्षक आवाज उठवत राहतील, आवाज करत राहतील. तुम्ही खेळाडू आहात, तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे आहे आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर वाटत असेल की तुम्ही स्वतःची सावली निर्माण केली आहे तर हे अजिबात शक्य नाही. तुम्हाला स्वतःची जर सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला स्वतः उन्हामध्ये उभे राहावे लागेल. तुम्हाला स्वतःला उन्हाचे झटके सहन करावे लागेल, मग तुम्ही स्वतःची सावली उभा करू शकाल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःची सावली निर्माण केली आहे तर तुम्ही चुकीचे आहात. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर त्यासाठी लागणारी पूर्णपणे मेहनत ही तुम्हाला करावीच लागेल. जेव्हा आयुष्य तुम्हाला हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा तुम्हाला तुमचं आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, नेहमी वाईट दिवस आले तरी तुम्ही कर्माला दोष देत बसू नका.
कारण प्रत्येक वाईट वेळ देव तुमच्यावर आणत असतो, कारण तुम्हाला तुमची मनस्थिती बदलायची असते आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेल्या चुका सुधारायच्या असतात. आणि काही जणांवर वाईट वेळ आणत असतो देव, कारण त्यांची कर्म वाईट असतात, ते कुठेतरी चुकलेली असतात, म्हणून त्यांना देव वाईट वेळ आणत असतो. सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षा घेत असते. सुख आणि दुःख ज्या व्यक्तींना सहन करता येतात तोच व्यक्ती आयुष्यात जास्त काळ टिकत असतो. सुख आले तर माजू नका आणि झालेली जखम म्हणजे दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण इथे प्रत्येकाच्या घरात मीठ आहे मात्र औषध नाही. म्हणून प्रत्येक तुमच्याबद्दल जी गोष्ट घडत आहे ती इतरांना सांगत बसू नका. लक्षात ठेवा, जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळत असतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन अजिबात मिळत नाही. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या लक्षामध्ये असू द्या. ज्या प्रकारे आरसा आणि हृदय दोन्ही असे तसे नाजूक असतात, फरक एवढाच असतो. ज्या प्रकारे आरशात सगळं दिसते आणि हृदयात फक्त आपले दिसत असतात. हृदयात जर तुम्हाला कोणाच्या बसायचे असेल तर तुम्ही त्याला अडचणीच्या वेळी मदत करा. हसवल्यामुळे कोणी हृदयात बसत नसते. ज्या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाला हसवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असता तिथे तुम्ही स्वतःची किंमत कमी करत आहात, समजून घ्या. देव म्हणतो आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक राहत असतात, कारण ह्या युगामध्ये प्रत्येकजण तुम्हाला समोर आल्यानंतर चांगले बोलेल, मात्र पाठीमागे गेल्यानंतर तुमच्याशी प्रामाणिक अजिबात वागत नसते, तुम्हाला नाव ठेवत असते. एकेकाळी झाले असे, एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते, सर्व भारी साड्यांची खरेदी करते आणि खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी द्या, मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे. त्याच ठिकाणी ती बाई ती साडी घेऊन निघून जाते आणि त्याच दुकानामध्ये थोड्या वेळाने त्याच दुकानात एक गरीब बाई येते आणि त्या दुकानदाराला म्हणते, मला एकदम भारी नवीन साडी द्या, मला माझ्या मालकिनीला द्यायची आहे तिच्या मुलाच्या लग्नात. सांगा आता खरा श्रीमंत कोण? लक्षात ठेवा, श्रीमंत पैशाने नाही तर परिस्थितीने नाही तर मनाने असला पाहिजे. श्रीमंत मनाने असणाऱ्या व्यक्तीला देव कधीही विसरत नाही. तुम्हाला वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. तुम्ही कितीही सरळ असलो तरी वळणावर तुम्हाला वळावंच लागतं. वाट कितीही सरळ असली तरी तुम्हाला प्रत्येक वळणावर वळण घ्यावीच लागते. जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक वाटेवर वळणावर वळणार नाही तर तुम्ही काही देखील आयुष्यात पूर्णपणे मनासारखे करू शकणार नाही. देव म्हणतात, विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतात तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच ती आपल्याला आता दिसत नसतं, मात्र कोणत्या ना कोणत्या रूपात आपलं चांगलं होत असतं. जर तुम्हाला स्वतःला जिंकायचे असेल तर तुम्ही डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकवायचे असेल तर तुम्ही हृदयाचा उपयोग करा, कारण प्रत्येक व्यक्ती पैशाने पूर्णपणे जिंकत नसते. तिला जिंकायचे असेल तर तुम्ही चांगले प्रामाणिक त्याच्यासोबत वागा. नक्की ती व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवील. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. हा संदेश इतका ऐकल्याबद्दल आभार. अजून 2 मिनिट वेळ काढून हा संदेश ऐका, नक्की मोठा अनुभव येईल. केवळ 2 मिनिट मामांसाठी वेळ देऊन हा संदेश ऐका. ज्या प्रकारे छोट्याशा करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण बासरी मात्र दोन्ही हातांनी धरतात. फरक यामध्ये इतकाच आहे, पराक्रम आणि प्रेमात. म्हणूनच नात्यात प्रेम असेल तर पाहिजे पराक्रम नव्हे. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक नात्यात प्रेमाने वागाल तर तुम्ही कधीही ती नाती तुटवणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जीवन म्हणजे काय, कधी स्वतःलाच
फोन लावून बघा, लागणार नाही, तो व्यस्त दाखवेल. जगात तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तुम्हाला वेळ आहे, मात्र स्वतःसाठी तुम्ही सारखे व्यस्त असतात. म्हणून देव म्हणतात, मी दिलेली वेळ अजिबात व्यर्थ घालू नका. मी दिलेल्या वेळेचा पूर्णपणे उपयोग करा. नक्की तुम्ही आयुष्यात मी दिलेल्या जीवनाचा आनंद घ्याल. म्हणून प्रत्येक वेळेचा कशाही प्रकारे उपयोग न करता चांगल्या प्रकारे उपयोग करा. हा संदेश इतका ऐकला असाल तर अजून 2 मिनिट मामांसाठी वेळ देऊन हा संदेश ऐका. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्यात काही झाले तरी तुम्हाला हार मानायची नाही. आयुष्यात कितीही दुःख आले तरी तुम्हाला त्या दुःखांना भेऊन राहायचे नाही. कारण दुःख ज्यांनाच येतात, ज्यांमध्ये दुःखांना सामोरे जाण्याची हिंमत असते, देव त्यांच्यावरच दुःख आणत असते. आणि दुःख येणे तुम्हाला सांगून दुःख येत नसतात, सुख देखील तुम्हाला सांगून येत नसतात. फक्त ते आले तसं तुम्हाला सहन करावं लागते. मामा म्हणतात, आयुष्यातील छोट्या गोष्टीची पण किंमत ठेवा, कारण चिमूटभर मीठ पण जेवणाला चव आणत असतं. श्री संत सद्गुरू बाळूमामा. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त करते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात. प्रत्यक्ष तुम्ही लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे वागत असल्यानंतर तुम्हाला खूप दुःख सहन करावे लागतील. खूप प्रमाणे तुम्हाला आयुष्यात काट्यांची वाट सहन करावे लागेल. मात्र तुम्ही जर दुःखांना बेहून राहताल तर नक्की आयुष्यात यशस्वी पूर्णपणे होणार नाही. तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे पूर्ण काम करत चला, कारण पूर्णपणे पाहणारा देव आहेच ना. आयुष्य दिवस कामात तुमचं चाललं आहे, रात्र विचारात चालली आहे, मन अडकडत चाललं आहे, शरीर थकत चाललं आहे. प्रत्येकाचे मन समर्थाना आयुष्य मात्र तुमचं संपत चाललं आहे. देवाने दिलेल्या आयुष्याचा पूर्णपणे चांगल्या प्रकारे उपयोग करा, कारण ही वेळ पुन्हा नाही. म्हणून प्रत्येक वेळ आनंदी जगा. आणि तुम्हाला भविष्य आनंदी करायचं असेल तर तुम्हाला तुमचा वर्तमान काळ हा कष्टात घालावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर आभार. अजून काही मिनिट हा संदेश ऐका. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटद्वारे म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. आयुष्य तुमचं खूप सुंदर आहे, फार सुंदर आहे. फक्त आयुष्यात येणारे लोक मतलबी, स्वार्थी आणि धोकेबाज भेटायला नको असं प्रत्येकाला वाटत असते. मात्र लक्षात ठेवा, वाईट येणारी व्यक्तीच तुम्हाला आयुष्यात काही ना काही शिकवून जात असते, काही ना काही तुम्हाला शिक्षण देऊन जात असते. म्हणून प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चला. तुम्हाला केव्हा कोणता काळ येणार हे सांगून येत नसतो. बाळूमामा म्हणतात, हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहा, बाळूमामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने. चांग भलं.